या सगळ्या बघितल्या तर नियमित खर्चासाठीच मेजॉरिटी ना, काही विकास कामासाठी नाहीये. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटत नाही की येणारं 5 वर्ष हे राज्य आर्थिक स्थिरस्थावर होऊ शकतं. सर, पूर्ण अधिवेशन संपलेलं आहे, परंतु अजूनही खाते वाटप झालं नाही. पहिलं अधिवेशन आहे, विदाऊट खाते वाटप गेलेलं पूर्ण. मला असं वाटतं अजून आठवडाभर होणार पण नाही पुन्हा. नाही, मी सांगतो काय, सरकारचं धोरण अतिशय या शेतकऱ्यांकडे द्राक्ष उत्पादक असेल, कांदा उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक असेल, कापूस उत्पादक असेल, यांच्याकडे दुर्लक्ष करणार आहे. आज 8 लाख कोटीच्या वर या राज्याच्या डोक्यावर कर्ज आहे. मागच्या काळामध्ये विविध खात्याच्या मंत्र्यांनी जेवढं त्यांचं बजेट आहे त्याच्यापेक्षा 5 पट 10 पट बीएनसी सार्वजनिक बांधकाम सारख्या खात्यांचं 13 पट नियोजन केलेलं आहे. आणि असं असताना तुम्ही काय करू शकता, कोणते खर्च कमी करू शकता. आता पुरवणी मागण्या आलेल्या आहे 35,000 कोटीच्या. या सगळ्या बघितल्या तर नियमित खर्चासाठीच मेजॉरिटी ना, काही विकास कामासाठी नाहीये. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटत नाही की येणारं 5 वर्ष हे राज्य आर्थिक स्थिरस्थावर होऊ शकतं. सर, पूर्ण अधिवेशन संपलेलं आहे, परंतु अजूनही खाते वाटप झालं नाही. पहिलं अधिवेशन आहे, विदाऊट खाते वाटप गेलेलं पूर्ण. मला असं वाटतं अजून आठवडाभर होणार पण नाही पुन्हा. कारण बऱ्याच खात्यांचं कामकाज आता उपमुख्यमंत्र्यांकडे सुद्धा कोणतेही खातं नाही. कारण खातं कोणतं आपल्याकडे असावं याच्यासाठी अजूनही वाद चालू आहे. नंतर पक्षांतर्गत सुद्धा आपल्या पक्षाला मिळाल्यानंतर ते कोणाला दिलं पाहिजे याच्यातही वाद चालू आहे. आणि या सगळ्या ह्याच्यात मला असं वाटतं हे वर्ष सरणार आहे. हे 2024 सरल्यानंतरच या राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होईल. शालेय गणवेशासंदर्भात काल तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता. राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की आता शालेय गणवेश जे आहेत ते शाळा स्थानिक पातळीवरच खरेदी केले जातील, शाळा व्यवस्थापन समितीकडे. मी मागच्या 6 महिन्यापासून या विषयावर आवाज उठवतोय. सभागृहात, सभागृहाच्या बाहेर, समाज माध्यमातून, सगळ्या माध्यमातून मी सातत्याने या विषयावर आवाज उठवलेला आहे. 2 गणवेश आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना दिला जातात. अजून 1 गणवेश सुद्धा पूर्ण पोहोचलेला नाही. जो पोहोचला त्याच्यातले 50% विद्यार्थ्यांनी तो गणवेश घातला नाही, कारण नीट शिवलेला नाही, कपड्याचा दर्जा चांगला नाही. आणि म्हणून मी सरकारचं या संदर्भात निश्चित आभार मानेल की सरकारने असा निर्णय घेतलेला आहे. कारण लोकल स्तरावरच याच्या सगळं गणवेश शिवले पाहिजे. आणि सरकारने काल हा निर्णय घेतला. मी काल अधिवेशनामध्ये सुद्धा बोलताना गणवेश मी सभापतींना सादर केले, त्याच्या दर्जाविषयी तपासणीचे आवाहन केलं. मला वाटतं ही भूमिका माझ्या किंवा आमच्या या भूमिकेचा हा विजय. कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आलेत. कांदा उत्पादकांची निर्यात बंदी कधी उठवणार असा कांद्याला 20% जे निर्यात शुल्क आहे ते रद्द केलं पाहिजे, ही भूमिका कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे. सरकारला कांदा उत्पादक जे शेतकरी त्यांचा भाव 3800 रुपयाहून 1000 रुपयावर पोहोचलेला आहे. बाजारात 80 रुपये कांदा गेलेला आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्याचा कांदा एकदम कमी दरानं खरेदी केला जातो. आणि सरकारने त्वरित केंद्र सरकारला कांद्याचं निर्यात शुल्क रद्द करण्याची विनंती केली पाहिजे. द्राक्ष उत्पादनांना सुद्धा राजश्रय मिळणार का? कारण 60,000 हेक्टरवरती आता कुऱ्हाड पडलेली आहे द्राक्ष. नाही, मी सांगतो काय, सरकारचं धोरण अतिशय या शेतकऱ्यांकडे द्राक्ष उत्पादक असेल, कांदा उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक असेल, कापूस उत्पादक असेल, यांच्याकडे दुर्लक्ष करणार आहे. आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात अनियमितता आरटीओमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. कित्येक लोकांच्या बदल्या झालेल्या आहे. 6 वर्ष झाले बदलावून. इथला एक भंडाऱ्याचा अधिकारी वर्मा 6 वर्षाने एकाच ठिकाणी आहे. त्याची बदली झाल्यावर तो बिना परवानगी कामकाज करतो. अशा अनेक अधिकाऱ्यांचं षडयंत्र आहे. अंधेरीमध्ये 7,000 बोगस रजिस्ट्रेशन झालेलं आहे मुंबईमध्ये. आणि या विभागाकडे मला असं वाटतं नवीन मुख्यमंत्री निश्चित या विभागाच्या पूर्ण कामकाजाचं आढावा घेतील, दोषीवर कारवाई करतील, ज्या अनियमितता झाल्यावर त्या सुरळीत करतील. होणाऱ्या निवडणुकांमध्ये संजय राऊत आज म्हणत होते की कार्यकर्त्यांची मागणी आहे की एकला चलोरेचा नारा द्यावा. तर नाना पटोले आपल्याला म्हणतायत की तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे, काय सांगता? मला असं वाटतं संजय राऊत साहेब असतील किंवा नाना पटोले असतील, हे दोघे मोठे नेते आहेत. या बाबतीत सगळं एकत्रितरित्या महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडी काम करते चांगल्या पद्धतीनं. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्याचं त्याचं पक्ष संघटन मजबूत झालं पाहिजे, याच्याविषयी काय दुमत असण्याचं.
मला कोणीही, मी काल परिषदेमध्ये या सगळ्या बाबतीत बोललो. माझ्याकडे कोणती पोलिसांनी विचारणा केली नाही. माझ्याकडे माहिती होती. मागच्या 4-5 दिवस वाल्मिक कराड या नागपूरमध्ये जवळपास होते. पोलिसांनी या संदर्भात मला जर विचारणा केली तर मी त्यांना माहिती देईल. सर, विदर्भातल्या प्रश्नांवरती अधिवेशनात वेगळी चर्चा झालेली नाहीये, काय सांगतायत? विदर्भावरती अन्याय सुरूच राहतो का? नाही, ते गोर समाजाचं एक नवी मुंबईमध्ये सिडकोने एक जागा अलॉट केली होती त्या समाजाच्या ट्रस्टला. आता ती जागा दिली संजय राठोड यांच्या एका ट्रस्टला. पण संजय राठोड यांच्या ट्रस्टला दिली, हा काय प्रोसेस असेल सरकारचा भाग. पण त्यांचे जे सचिव होते, खाजगी सचिव, काहीतरी त्यांचं नाव राठोडच आहे. यांनी ज्या पद्धतीनं पत्र दिलेलं आहे खाजगी सचिव म्हणून, हे पत्र अतिशय चुकीचं आहे, नियम भंगाचं आहे, शिस्त भंगाचं आहे. मंत्र्यांनी एखादं पत्र दिलं मी समजू शकतो, मंत्र्याला तेवढा अधिकार आहे. खाजगी सचिवाला असे अधिकार पोहोचत नाही. म्हणून जे राठोड नावाचे खाजगी सचिव होते त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे अशी मागणी मी सरकारला करणार आहे. या संदर्भात मी सरकारला वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मला वाटतं पुन्हा एकदा सर, नागपूर कराराचं उल्लंघन झाल्याचं वाटतंय का विदर्भाच्या प्रश्नांकडे?